Hello students, my name is Sushant Shelar, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic Kumte. The next basic 3D transformation is scaling. ओके, स्केलिंग कशासाठी यूज करतो आपण 2D मध्ये 3D मध्ये तुमच्या पर्टिक्युलर गिवन ऑब्जेक्टचा जर तुम्हाला साईज जर चेंज जर करायचं असेल, डझंट मॅटर साईज इन्क्रीज किंवा डिक्रीज. ओके, तुमच्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची साईज आहे त्या साईजपेक्षा मोठी किंवा छोटी कोणत्याही प्रकारचं जर ट्रान्सफॉर्मेशन जर करायचं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, स्केलिंग असं म्हणतो. ओके, याच्यामध्ये साईज चेंज होते स्केलिंग केल्यानंतर. ओके, तर बघूयात आपण आता हे 3D स्केलिंग काय आहे. 2D बघितलेलं आहे, आपण आता 3D स्केलिंग बघूयात. A 3D scaling is performed by multiplying all the coordinates of the object by some constant. स्केलिंग कसं करतो आपण, तुमच्या गिवन ऑब्जेक्टचे जे कोऑर्डिनेट्स जे आहेत त्याला ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर स्केलिंग कॉन्स्टंटनी किंवा स्केलिंग कॉन्स्टंटनी ज्यावेळेस स्केलिंग फॅक्टर ज्याला म्हणतो आपण, त्याने ज्यावेळेस मल्टिप्लाय करतो आपण गिवन ऑब्जेक्टच्या कोऑर्डिनेट्सला, त्यावेळेस आपल्याला काय मिळतं, स्केल्ड ऑब्जेक्ट मिळतो. ओके, त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा साईज जो आहे तो चेंज होतो. स्केलिंग अल्टर्स शेप अँड साईज ऑफ दी ऑब्जेक्ट. ओके, आता याच्यामध्ये इफ स्केलिंग फॅक्टर जर तुमचा ग्रेटर दॅन 1 जर असेल तर तो तुमच्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची साईज जी आहे ती इन्क्रीज होते. ओके, इफ स्केलिंग फॅक्टर इज ग्रेटर दॅन 1 देन द ऑब्जेक्ट साईज इज इन्क्रीज्ड. इफ द स्केलिंग फॅक्टर इज लेस दॅन 1, ओके, स्केलिंग फॅक्टर जर लेस दॅन 1 जर असेल तर त्यावेळेस तुमच्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची साईज जी आहे ती काय होते, रिड्यूस होते, कमी होते. ओके, तर हे होमोजिनियस मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन स्केलिंगचं 3D स्केलिंगचं कसं आहे ते हे बघूया आपण आता. पी डॅश इक्वल टू एस इंटू पी. ओके, या पी डॅशमध्ये तुमचे नवीन कोऑर्डिनेट जे आहेत तुमच्या ऑब्जेक्टचे एक्स वाय झेड कोऑर्डिनेट्स, ते इथं आपण पर्टिक्युलर मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण इथं रिप्रेझेंट केलेले आहेत. एक्स डॅश वाय डॅश झेड डॅश इक्वल टू, हे होमोजिनियस रिप्रेझेंटेशन आहे. ओके, याच्यामध्ये हा पहिला जो मॅट्रिक्स आहे तो तुमचा स्केलिंग 3D स्केलिंग होमोजिनियस मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आहे. ओके, याच्यामध्ये आपण काय करतो, पहिल्यांदा आयडेंटिटी मॅट्रिक्स घेतो. 4x4चा आयडेंटिटी मॅट्रिक्स घेतलं होतं आपण पहिल्यांदा. ओके, आणि त्याच्यानंतर आपण आपले स्केलिंग फॅक्टर्स जे आहेत ते यामध्ये आपण सबस्टिट्यूट करून मग आपल्याला काय मिळतं, तर तुमचं जे 3D स्केलिंगचं जे पर्टिक्युलर मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आहे होमोजिनियस रिप्रेझेंटेशन ते मिळतं. ओके, वी डिराइव्ड इट विथ द हेल्प ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, त्याच्यानुसार काय मॅट्रिक्स आहे आता हे और स्केलिंगसाठी हे SX000. ओके, 4x4चं मॅट्रिक्स आहे. हे वायसाठी SY फॅक्टर आणि झेडसाठी SZ फॅक्टर. ओके, स्केलिंग फॅक्टर. आणि XYZ हे पुढचा जो मॅट्रिक्स आहे तो तुमचा गिवन ऑब्जेक्टचे जे तुमचे कोऑर्डिनेट्स असणार आहेत, ओल्ड कोऑर्डिनेट्स, ते पर्टिक्युलर या मॅट्रिक्समध्ये असणार आहेत. या दोघांचं ज्यावेळेस तुम्ही दोन मॅट्रिक्सचं ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन करणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार आहे, तुमच्या स्केल्ड ऑब्जेक्टचे नवीन जे कोऑर्डिनेट्स असणार आहेत एक्स डॅश वाय डॅश झेड डॅश ते मिळणार आहेत. त्याच्यानुसार मग एक्स डॅश काय येणार आहे, SX इंटू एक्स. ओके, वाय डॅश काय आहे, SY इंटू वाय, आणि झेड डॅश कसा मिळतो, SZ इंटू झेड. ओके, तर या डायग्राममध्ये हा क्यूब आहे, सॉलिड क्यूब. या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं आपल्याला स्केलिंग करायचं आहे. ओके, म्हणजे तो त्याचं साईज जे आहे ते चेंज करायचं आहे, इन्क्रीज करायचं आहे. हा तुमचा झेड ॲक्सिस, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. ओके, तर स्केल्ड जो ऑब्जेक्ट असणार आहे तुमचा पी डॅश, हा कसा ह्या दुसऱ्या डायग्राममध्ये दिसतोय तुम्हाला. ज्यावेळेस त्याचं स्केलिंग फॅक्टरने आपण मल्टिप्लाय करणार आहे त्यावेळेस तुमचा पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जो आहे तो स्केलिंगने त्याचं होणार आहे आणि त्याच्यानुसार त्या ऑब्जेक्टचा पर्टिक्युलर क्यूब जो आहे तुमचा त्याचं साईज इथं जो आहे ते इन्क्रीज झालेलं आहे. या पर्टिक्युलर केसमध्ये त्याचं स्केलिंग फॅक्टर हे ग्रेटर दॅन 1 आहे. ओके, तर आपण एक एक्झाम्पल बघूयात त्याच्यावर डिपेंडंट. अ क्यूब is defined by vertices A, B, C, D, E, F, G and H. ओके, हा पर्टिक्युलर क्यूब जो आहे त्याचे व्हर्टायसेस इथे दिलेले आहेत आणि त्या व्हर्टायसेसचे XYZ कोऑर्डिनेट्स जे आहेत ते दिलेले आहेत. ए चे काय आहे 000, बी चे काय आहे 200, सी चे काय आहे 220, डी चे काय आहे 020, ई चं काय आहे 002, एफ चं काय आहे 022, जीचं काय आहे 202, एचचं काय आहे 222.
ओके, आता या क्यूबला आपल्याला काय करायचं आहे, 3D स्केलिंग करायचं आहे. त्यासाठी स्केलिंग फॅक्टर काय दिलेला आहे बघू आपण. परफॉर्म 3D स्केलिंग बाय 1, 2 आणि 0.5. ओके, तर हे तुमचे पर्टिक्युलर जे SX, XY आणि SZ जे आहेत, हे स्केलिंग फॅक्टर्स हे XYZ साठी दिलेले आहेत 1, 2 आणि 0.5. ओके, त्याच्यानुसार मग आता बघूयात आपण पर्टिक्युलर क्यूबचं 3D स्केलिंग कसं करायचं. P डॅश इक्वल टू S इंटू P. ओके, हा तुमचा स्केलिंगचा 3D स्केलिंगचा होमोजिनियस मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन इथे लिहिलेला आहे. ओके, SX, SY आणि SZ. ओके, आणि हा जो पर्टिक्युलर मॅट्रिक्स जो आहे हा तुमच्या ऑब्जेक्टचा 3D होमोजिनियस मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आहे हे. ओके, त्याच्यानुसार हे कसं काढलं आहे मॅट्रिक्स आपण बघूयात आपण. आता गिवन व्हर्टिसेस काय तुमचे, गिवन तुमचं काय आहे, क्यूब आहे, बरोबर आहे. क्यूबला किती व्हर्टायसेस आहेत ते इथं आपण मांडणार आहे. ओके, हा तुमचा पॉईंट ए झाला. हा फर्स्ट कॉलम जो आहे हा तुमचा पर्टिक्युलर पॉईंट ए चे एक्स, वाय आणि झेड हे असे एक्स, वाय, झेड. ओके, हे 3 रो एक्स, वाय आणि झेड. आणि हा पर्टिक्युलर कॉलम जो आहे तो ए पॉईंटसाठी 0, 0, 0 हा ए फर्स्ट कॉलम झाला तुमचा ए पॉईंट. ओके, ए पॉईंट ऑफ युअर ए व्हर्टेक्स ऑफ युअर क्यूब 0, 0 आणि 0. आता हा सेकंड कॉलम जो आहे तो तुमचा बी व्हर्टेक्स क्यूबचा. ओके, त्याचे काय आहेत XYZ कोऑर्डिनेट्स 2, 0, 0, 2, 0 आणि 0. पुढचा पॉईंट कोणता आहे, सी. त्याचे काय आहेत XYZ कोऑर्डिनेट्स 2, 2, 0. ओके, 2, 2, 0. नंतर कोण आहे, डी. डी व्हर्टेक्स कसं घेतला आपण 0, 2, 0. ओके, त्याचे XY कोऑर्डिनेट्स. त्याच्यानंतर कोणता आहे व्हर्टेक्स ई. ओके, ईचं काय आहे XYZ कोऑर्डिनेट 0, 0, 2, 0, 0, 2. त्याच्यानंतर काय आहे एफ. त्याचे काय आहेत XYZ कोऑर्डिनेट्स 0, 2, 2, 0, 2, 2. त्याच्यानंतर कोणता आहे जी. जीचे XYZ कोऑर्डिनेट्स कोणते आहेत 2, 0, 2. ओके, 2, 0, 2. आणि त्याच्यानंतर लास्ट कोणता आहे एच. एच व्हर्टेक्सचे XYZ कोऑर्डिनेट्स काय आहेत 2, 2, 2, 2. आणि होमोजिनियस रिप्रेझेंटेशनमध्ये मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लास्टची जी तुमची रो असणार आहे ते पूर्ण 1 नी तुम्हाला सबस्टिट्यूट करायची आहे. ओके, मग हे तुमच्या ऑब्जेक्टचं रिप्रेझेंटेशन झालं, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. आणि हा जो मॅट्रिक्स आहे हा काय आहे तुमचा ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स आहे. म्हणजेच तुमच्या स्केलिंगचा जो मॅट्रिक्स आहे तो इथं आपण पर्टिक्युलर लिहिलेला आहे. आणि हा कसा डिराईव्ह करतो आपण, तर आयडेंटिटी मॅट्रिक्स घेऊन तुमचं पर्टिक्युलर ट्रान्सफॉर्मेशन जे आहे त्याचं मग ट्रान्सलेशन वेक्टर असेल किंवा मग स्केलिंग फॅक्टर असेल, हे तुमचं जे पर्टिक्युलर जे काही असेल ॲज पर युअर ट्रान्सफॉर्मेशन, ते तुमचे जे फॅक्टर्स जे आहेत ते तुम्हाला इथं सबस्टिट्यूट करून करस्पॉन्डिंग होमोजिनियस ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स जे आहे ते तुम्हाला डिराईव्ह करायचं आहे. आता या दोन मॅट्रिक्सचे मल्टिप्लिकेशन ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार आहे, तुमच्या नवीन जो क्यूब तुमचा स्केल्ड क्यूब जो असणार आहे. आता इथं स्केलिंग फॅक्टर जो आहे त्याच्यानुसार त्याची साईज असणार आहे. तर हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला हे तुमचे जे कोऑर्डिनेट्स आहेत नवीन कोऑर्डिनेट्स ते मिळणार आहेत. ओके, तर हे झालं तुमचं पी डॅश, हे मॅट्रिक्स इंटू या मॅट्रिक्स. ओके, या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपण केलेलं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या नवीन क्यूबचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते मिळालेले आहेत. मग ह्या मॅट्रिक्समध्ये आता कोणते कोणते पॉईंट्स आहेत बघत, कोणते कोणते व्हर्टेक्स आहेत. आता ए डॅश. ओके, हा ए पॉईंट होता तुमचा नवीन. ज्यावेळेस आपण स्केलिंग फॅक्टरने त्याला मल्टिप्लाय केलं आहे त्यावेळेस त्याचे ए डॅश जे कोऑर्डिनेट्स असणार आहेत ए डॅशचे ते कोणते आलेले आहेत आता 0, 0 आणि 0. हा फर्स्ट कॉलम. ओके, सेकंड कॉलममध्ये काय आहे 2, 0, 0 हा तुमचा बी डॅश झाला. ओके, त्याच्यानंतर सी डॅश. ओके, सी डॅश काय आहे 2, 4, 0. ओके, डी डॅश काय आहे हा तुमचा फोर्थ कॉलम 0, 4, 0 हा तुमचा ई झाला. ओके, 0, 0, 1. ओके, त्याच्यानंतर एफ डॅश, जी डॅश आणि एच डॅश. एफ डॅश, जी डॅश आणि एच डॅश हे लास्टचे जे 3 कॉलम आहेत. ओके, तर हे कॉलम जे आहेत ते काय आहेत तुमच्या नवीन ऑब्जेक्टचे जे व्हर्टेक्स आहेत ते व्हर्टेक्स आहेत. ओके, आणि रोज काय आहेत ते पर्टिक्युलर तुमचे XYZ जे नवीन ऑब्जेक्टचे जे कोऑर्डिनेट्स असणार आहेत एक्स डॅश, वाय डॅश आणि झेड डॅश ते तुम्हाला रो वाईज मिळणार आहेत. ओके, तर हे तुमचं नवीन ऑब्जेक्टचं जे ट्रान्सफॉर्म्ड नवीन स्केल्ड ऑब्जेक्टचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते असे मिळणार आहेत. ओके,